संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या या तपोभूमीत, पवित्र भूमीत आपण ज्या कार्याकरता एकत्रित जमलेले आहोत ते म्हणजे हस्तलिखित ज्ञानेश्वरीचं प्रकाशन आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी चौथी आवृत्ती जे ज्ञानेश्वरीचे छापलेले आहे त्याचंही प्रकाशन. हा प्रकाशन सोहळा त्याचबरोबर मंदिराचा हा सर्व आता जीर्णोद्धाराचा कार्यक्रम जवळजवळ पूर्ण झालेला आहे. बाबांच्या ज्या वस्तू होत्या गुरु वैकुंठवासी सद्गुरू वंशी बाबांच्या, त्या वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन, कार्यालयाचं उद्घाटन, ज्ञानेश्वर उद्यान गार्डनचं ते उद्घाटन, हे सगळे आपण उद्घाटनं आता पार पाडलेले आहेत. सर्व रंग रिपेरी आणि अतिशय मोहक सर्व काम झालेलं आहे. प्रसन्न वाटते, समाधान वाटते. ह्या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण वारीच्याच दिवशी एकत्र जमलेल्या आहोत. एकादशी आहे. आपल्या या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व संत महंत आणि सर्व देशभक्त, सर्व माता भगिनी, विशेषतः परमपूजनीय वंदनीय गुरुवर्य श्री मीराबाई महाराज, त्याचप्रमाणे महंत पूजनीय आदरणीय श्री उद्धवजी महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय श्री देवदासजी महाराज आणि सर्व संत महंत, आपल्या या देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ आणि उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी, सन्माननीय माजी आमदार श्री नरेंद्र पाटील घुले साहेब, त्यांचे सर्व सहकारी आणि आपल्या देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय अभंग साहेब. आता अभंग साहेबाचं आम्ही नेहमी बोलत असतो, जिथं कमी तिथं आम्ही, ते चालू असते काम त्यांचं. ते सगळं प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असतात. आणि सर्व पत्रकार बांधव, सर्व जाती धर्मातील मान्यवर आज आमच्या तर चाचा इथं दिसून आले, सगळे आहेत. हे जात धर्म पंथ नाव हे आपण नंतर डोक्यावर घेतलेलं आहे, पण पहिल्यांदा आम्ही ईश्वराचे आहोत आणि ईश्वराने आम्हाला जिथं कुठेतरी पाठवलं असेल तिथले आम्हाला नोकरी पार पाडायची आहे. आता सगळे अधिकारी मंडळी कोर्ट साहेब इथं बसलेले आहेत. नेवासाला इथं आहेत, त्यांनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. 2 वर्षे 3 वर्षे बदली झाले की जावं लागतं. तसं आपल्याला ईश्वराने जिथं जिथं कुठं पाठवलं असेल, ज्या जाती, ज्या धर्मात, ज्या पक्षात, ते काम आपल्याला योग्य रीतीने पार पाडायचं आहे. सर्व पक्षातील नेते मंडळी आहेत, जाती धर्मातील बांधव आहेत, माता भगिनी आहेत. आणि आता उद्धवजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सन्माननीय संभाजीराव, आडनाव फार चांगलं आहे त्यांचं, आडनाव 10 तोंडे आहेत, म्हणजे ते सगळ्या बाजूने सगळ्यांचं काम करत राहतात. सगळी अशी अवस्था आहे. हा शिवाजी महाराजांचा आहे. छत्रपती शिवरायांची गुण गौरव आपण गाता गाताच लीन होत राहू, एवढं पेक्षा अधिक काय बोलायचं. छत्रपती शिवरायांनी आम्हाला डीजे लावून गुंजाळ करायचं नाही सांगितला, आम्हाला आमची अंतकरणाची उंची वाढवायचं सांगितलं. आम्ही आता इथं बोलणं आपलीच माणसात म्हणून बोलतो. फार डीजे लावून गडबड गोंधळ करून इतरांचे कान बधीर करून आपल्या पूर्वजांच्या सर्व चरित्राला आपण झाकण टाकून राहिलो. आम्हाला सगळे कान उघड करायचे सर्वांचे, इतर आवाज कमी करायचे आहेत आणि अंतरातला आवाज वाढवायचा आहे. छत्रपती शिवरायांचं हे सगळं मोठं कार्य आता बाबांनी महाराजांनी सांगितलेलं आहे. बाईंनी आपल्या गुरु महाराजांचा आशीर्वाद घेऊन, वैकुंठवासी सद्गुरू उमरीकर बाबा रघुनाथ बाबांचा आशीर्वाद घेऊन ज्ञानोबारायांच्या चरणी सदैव राहून आपलं तिथं सर्व सेवेचं व्रत पत्करलेलं आहे आणि आपल्या परिसराचं भूषण आहे. नागेबाबा देवस्थान असेल, इतर परिसरामध्ये असेल, सर्व या मार्गाला लावण्याचं काम आपलं गुरुवारी बाईंनी केलेलं आहे. उद्धवजी महाराज आहेत, देवदास महाराज आहेत. आता देवदास महाराज सर्व संस्कृतचे त्यांचे सगळं अध्ययन झालेलं आहे.
खूप चांगल्या प्रकारचं काम आहे. आणि पूजेने स्वामीजी महाराज भारतानंद स्वामीजी महाराजांची सेवा करून त्यांच्याकडून हे प्राप्त करून घेतलेलं आहे. इतर सर्व आमचे संत आहेत, सर्वांचे नाव घेता येणार नाहीत. सर्व संत महंत परिसरातील या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे आज जे आमचे सर्व युवा मंडळ संत जे दिसतात ना, हे वैकुंठवासी गुरुवर्य बाबांची सगळी देण आहे. बाबा जरी कधी कधी बाबांचा हात एकच होता, पण थाप दोन प्रकारची होती. एक धबाका मारायची आणि एक तोंडावून फिरवायची. म्हणजे परमार्थ करणाराचं बाबा कौतुकही करत होते, आणि जर बोलायचं ठरलेलं तर जवळचं कोणी असलं तरी ऐकही करत नव्हते. मग असे आम्ही आलो तर गणपत मिस्त्री आता गेले वाटतं, ते आम्हाला दिसले तिथं. त्यावेळेस कुठे काही काम असले की म्हणजे गणपत अमुक कर, गणपत अमुक कर. सगळी जुने मंडळी निघून गेलेली आहेत. आणि सर्व त्यांनी इथलं जे दगड आहे, प्रत्येक लहान मोठा दगड आजही आपण कान लावला तर बाबांचा आम्हाला स्पर्श झालेला असं तो सांगेल. हे बाबांनी किती कष्टातून उभं केलं, जावे त्याचे वंशा तेव्हाकडे. बाबांच्या आपण त्या वस्तू संग्रहालयामध्ये फोटो पाहिला, कुटी पाहिली आपण, दगडाच्या भिंती आहेत आणि वर पाचरट आहे. तिथे राहून आपली साधना केली, स्वतःची शेती विकून मंदिराला सुपूर्त केली, आणि नंतर मग आधी केले, मग सांगितले. सर्व लोकांनी मदत केली. त्यावेळचे नेते मंडळी असतील, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण, पद्मश्री विठ्ठलरावजी विखे पाटील आदी करून सर्व नेत्यांच्या सहकार्यांनी, भक्तांच्या सहकार्याने, त्याच्यानंतर स्वर्गीय घुले पाटील, त्याचप्रमाणे सन्माननीय यशवंतरावजी गडाख साहेब, या सर्वांच्या सहकार्याने, इतर पक्षातल्याही सर्वांच्या सहकार्याने आपली ही सगळी ज्ञानज्योत या ठिकाणी तेवत राहिली. आणि हे सगळे आज अभंगसाहेब असतील, इतर सर्व विश्वस्त मंडळ, आम्ही सर्व संतांच्या वतीने आणि उपस्थितांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही तुमचे बंगले सजवले, पण आता मंदिर तुम्ही सजवलं, मला माऊली सजवल्याशिवाय राहणार नाही. खूप खूप चांगलं केलं. असं आहे, एक नूर आदमी 10 नूर कपडा असं म्हणतो ना, तसा परिसर हा सगळा सुशोभनीय करण्याकरता आखीव रेखीव रंगकाम व्यवस्था, तिथली स्वच्छता, हे सगळं लागते. आणि याच्याबरोबरच पावित्र्यही लागत असते. पावित्र्य असेल तर ते सर्व आपल्याला खेचून घेतलं जाते. म्हणजे सर्व मंडळीने तयार केलेला इथं अनेक अनुष्ठानं झालेत या ज्ञानेश्वरी ग्रंथाची. मग अशी पठारे पाटलांनी सांगितलेलं आहे, मोठे कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहेत. इथं ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ इथं तयार झालेलं आपलं हे भाग्य आहे. हे भाग्य कोणालाही प्राप्त होणार नाही. आपल्या पूर्वजांचं भाग्य आहे, आपलं भाग्य आहे, सर्वांचं भाग्य आहे. सर्वांनी खूप चांगल्या प्रकारचं हे काम केलेलं आहे आणि खूप खूप आनंद व्यक्त केलेला आहे. आज हा सर्व आनंद आपण पाहून राहिलो. हस्तलिखित ज्ञानेश्वरी आहे. लिखित म्हणजे त्याचं डबल टिबल चिंतन होते लिहिल्यानंतर, आणि ज्यातला अंतर्भाव काढला जाते. संतांचं वाङ्मय हे बुद्धीनं कळत नाही, हे सेवेने श्रद्धेने कळत असतं. इतर वाङ्मय हे बुद्धीने अर्थ लावता येते, पण संत वाङ्मयाचा श्रद्धेने आणि सेवेने अर्थ लावा लागते. गुरुमुखातून जे ऐकला जाते त्यावेळेस त्याचा खरा अर्थ आपल्याला कळते. बाबा इथं रोज पाठ घेत होते, तेव्हा ही हस्तलिखित ज्ञानेश्वरी ज्यांनी केली, मगाशी आपण ऐकलं, लहान मुलीपासून तर 80-90 वर्षाच्या वयस्कर माणसापर्यंत महिलांनी पुरुषांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. नेते मंडळींनी लिहिली. अभंगसाहेब ज्ञानेश्वरी लिहित होते. आम्ही एक वेळ गेलो, त्यांना म्हटलं, एवढ्या व्यापातून तुम्ही कशी काय लिहिता? म्हटले लिहितो तसंच. मग ते सगळं लिहिलं गेलं. आता कोर्टसाहेब ज्ञानेश्वरी लिहून राहिले. लिहिण्यामध्ये 3-4 पट आपोआप तयारी होत असते. म्हणजे लिहिता, खान म्हणजे अध्यात्मशक्तीची खान. लिहितींनी ज्ञानेश्वरी लिहिली की अध्यात्माची खान प्राप्त होते. म्हणून हे लिखाण आपल्याला हाताने करायचं आहे. नाहीतर मग ते कसं यावेळेला आता मशीनमध्ये जरी काढलं तरी होऊ शकते. तर हे सगळे याच्यामुळे लिहायचं कारण एकच आहे. आता पहिले हस्तलिखित होतं, आता प्रिंट झाल्यात. पुन्हा आपल्याला हस्तलिखितची काय गरज आहे? पण चिंतना करता ज्ञानेश्वरीचा अर्थ असा अगाध आहे. तुम्ही कितीही वेळ ज्ञानेश्वरी ओवी वाचा आणि किती त्याच्यावर व्याख्यान करा, ज्यावेळेस तुम्ही व्याख्यान त्या ओवीवर करा ना, त्याचा नवीन अर्थ ज्ञानोबा तुम्हाला देत राहतात.
ही ज्ञानोबारायांची संतांची ही खोली आहे चिंतनाची. म्हणून असा पवित्र ग्रंथ आपल्याला या स्थळावर प्राप्त झालेला आहे. भगवान मोहिनी राजांची कृपा. पण सर्व जाती धर्मातील बांधव, सर्व पक्षातील कार्यकर्ते, सर्व नेते मंडळी सर्वांचं आजच्या या दिवशी आम्ही सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. विशेषतः विश्वस्त मंडळांचं आम्ही अभिनंदन करतो. आणि आता तुम्ही सगळं रंगरिपिरी केली. मग अशी बोललो आम्ही अभंग साहेबांना, पण बाहेरून तसंच राहिलं सगळं. मग बाहेरचे काम आता होऊन जाईन, सगळं होते. तुम्ही करत राहा. करणारे देणारे माणसं माऊली पाठवत राहतात. आता बघा पठारे साहेबांनी नुसतं इच्छा व्यक्त केली, घुले पाटलाला टाकलं जाड्यामध्ये. जाड्यात टाकलं नाही, त्यांचा हक्क आहे तसा आमचा हक्क नाही का त्यांच्यावर. मग आमचासुद्धा हक्कच आहे. मग त्यांनी सुद्धा आणि चांगलं काम आपण सांगितलं पाहिजे. तुम्ही कायद्याचे विरहित आणि नको ते सांगायला लागले तर ते तरी कसं करतील, करू शकणार नाही. कारखान्यावर आपलं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बांधायचं होतं आणि बरंचसं काहीतरी त्याच्यावर ठरलं. संगमनेरचे कोण कारागिराने असं करायचं. मग एकदा गुले पाटील साहेब इथं निवासाला आले, बाबाशी चर्चा झाली आणि आपल्याला त्यावेळेस काम चालू होतं आत गाभाऱ्यात मार्बल्स. मग तिथं झालं ते म्हणले म्हणजे गुले पाटलाला ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बांधायचं. एवढं आता त्या बाकीचं सांगण्याचं कारण नाही. 60-70 हजारामध्ये एवढं मंदिर तयार झालं. मूर्तीची ऑर्डर देऊन मूर्ती आली. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने जो कारखाना तयार झाला. मग असे सांगितलं साहेबांनी, पहिल्या मशिनरीची इथं निवासात पूजा केली आणि नंतर मग तिथं ज्ञानेश्वर कारखाना तयार झाला. हे सगळं आपल्याला मंदिराची गरज आहे, कारखान्याची गरज आहे, अभक्ताची गरज आहे आणि भक्ताची गरज आहे. भक्ताची लेवल कायम राहण्याकरता अभक्ताचं आयुष्य मागून ठेवलं पाहिजे आपण. नाहीतर आता चांगलं काम करण्याकरता विरोधकाची गरज आहे. पण विरोधकांनी असं ध्यानात घेतलं पाहिजे, केवळ विरोधाकरता विरोध करायचा नाही तर तत्वाकरता विरोध करायचा आहे. देशाच्या हिताकरता, देवस्थानच्या हिताकरता, समाजाच्या भल्याकरता आपल्याला हे करायचं आहे. आणि हे करत राहिलं म्हणजे त्याच्यात आनंद प्राप्त होत राहते. कधी कधी चांगलं काम जरी करायला लागलं, चांगल्या माणसाच्या हातून चांगलं काम करताना चांगल्याच चुका होण्याची भीती असते आणि ते होऊ नये म्हणून विरोधक जागृत लागत असतो. आणि विरोधकाने फक्त चांगल्या कामातल्याच तेवढं सगळे जर त्याचा विचार केला तर अधिकस्य अधिकम फलम. म्हणून हे चांगल्या प्रकारचं काम आपण पार पाडलेलं आहे. खूप खूप समाधान. जिथं सुरुवातीला वैकुंठवासी मामासाहेब इथं आलेत आणि याचं उद्घाटन केलं आणि आज आपल्याला भाग्य प्राप्त झालं की हस्तलिखित ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने हे सर्व काम आपण पार पाडलेलं आहे. आणि खाली या तळघरामध्ये ध्यान मंदिरसुद्धा तयार केलेलं आहे. हे सगळं त्या ध्यान मंदिराचे उद्घाटन. आपल्याला ध्यानही करायचं आहे, अभिषेकही करायचा आहे, पारायणही करायचं आहे. पण पारायण करणं, अभिषेक करणं, ध्यानधारणा करणं एवढ्यावरच आपल्याला थांबायचं नाही. आम्हाला जे ज्ञानोबाराय मंदिरात आहेत त्याच ज्ञानोबारायाच्या नावाने एखादा कोणी भुकेने जर व्याकुळ झालेला असेल, तहानेने कुठंतरी व्याकुळ झालेला असेल तर त्याची आपल्याला तहान भागवायची आहे, भूक भागवायची आहे, संकटात उभं राहायचं आहे. तर हाच खरा माऊलीला अभिषेक होईल. पण हे सगळं काम करण्याकरता हे यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आता विश्वास मामा या ठिकाणी आहेत, सर्व मंडळी उपस्थित आहेत. चांगल्या प्रकारचा आपण उपक्रम राबवला. आता गाथेची जबाबदारी आमचे उद्धवजी महाराजावर दिलेली आहे. त्यांनी आपल्या गुरु महाराजांचा आशीर्वाद घेऊन वैकुंठवासी पूजनीय परमपूजनीय गुरुवर्य नारायणगिरी बाबांचा कृपाशीर्वाद घेऊन त्याचप्रमाणे बाबांचा एकनाथ स्वामींचा एक कृपा आशीर्वाद घेऊन हे काम ते करून राहिलेले आहेत. आणि